नमस्कार मित्रो. आजच्या OPDमध्ये आपल्याला असा एक पेशंट आलेला होता जो 50 वर्षाचा होता आणि त्याच्या पायाला जखम झालेली होती आणि जी झाले 1 वर्षभर झाले ती जखम भरून येत नव्हती आणि अशा कंडिशनमध्ये त्यांना अनेक अँटीबायोटिक म्हणा किंवा भरून येण्यासाठीची क्रीम म्हणा किंवा ड्रेसिंग म्हणा हे अनेक वेळेला करून शेवटी थकून तो आपल्या ठिकाणी आलेला होता. तर अशा कंडिशनमध्ये आपण आयुर्वेदाच्या साहाय्यानं किंवा आयुर्वेदाचा औषधींचा उपयोग करून अशा पेशंटमध्ये खूप चांगले रिझल्ट हे आपण देऊ शकतो. आयुर्वेदामध्ये जखमेसाठी मेनली क्लेद किंवा विकृत कफ हा त्यासाठी कारणीभूत सांगितलेला आहे. तर आपण आता पॅथोफिजिओलॉजी न बघता आपण त्या अशा कंडिशनमध्ये आपण औषधींची रचना ही कशा पद्धतीनं करून घेऊ शकतो याचा थोडक्यात अभ्यास हा आपण आज करूया. तर अशा केसेसमध्ये आपल्याला विचार करताना आपण मेनली जर औषधं पाहिली तर ती कषाय रसप्रधान म्हणजेच तुरट चवीची आणि कडू चवीची म्हणजे तिक्त रसाची अशा पद्धतीची औषधे ही आपण त्यामध्ये वापरायची आहेत. आणि अशा औषधींमध्ये सर्वात महत्त्वाचा गण म्हणा किंवा औषधींचा 5 औषधींचा गट अशा पद्धतीनं तर तो आहे पंचवल्कल. म्हणजे त्यामध्ये नावातच आहे की 5 अशी औषधं ज्यांची आपण वल्क म्हणजे त्वचा किंवा कांड जो काही बार्क राहणार आहे त्याची त्वचा आपण त्याची पावडर ही आपण उपयोगात आणली जाणार आहे. तर यामध्ये आपल्याला वड, उंबर, पिंपळ, पारोसा पिंपळ आणि पिंपळी अशा पद्धतीची औषधं किंवा प्लक्ष अशी 5 औषधं आपल्याला यामध्ये यांचा बार्कची त्वचा किंवा ची त्वचा ही आपल्याला त्या ठिकाणी वापरायची आहे. तर त्याचा आपण सर्व म्हणजे फक्त व्रणासाठी त्याचा उपयोग आपण करणार नाही, तर त्याचा आपल्याला उपयोग हा होल बॉडीमध्ये म्हणजे शरीरामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्याला त्याचा क्लेद भाव पाहायला मिळतोय अशा सर्व ठिकाणी आपल्याला त्याचा उपयोग हा करून घ्यायचा आहे पंचवल्कलाचा. तर त्याचा उपयोग आपण साधारणतः कुठल्या कुठल्या केसेसमध्ये आपण करून घेणार आहे. तर मेन म्हणजे त्याचा उपयोग आपल्याला न भरणारी जखम म्हणजे ज्या ठिकाणी अशी कंडिशन आहे की जखमा लवकर भरून येत नाही किंवा उजिंग आहे किंवा ज्या ठिकाणी आपल्याला अँटी इन्फेक्टिव्ह किंवा अँटीसेप्टिक औषधांसोबत आपल्याला व्रणाचं रोपण हे अपेक्षित आहे किंवा ज्या ठिकाणी आपल्याला शुगरसारख्या कंडिशनमध्ये ज्या ठिकाणी क्लेद जास्त आहे किंवा ज्या ठिकाणी ओलावा ज्या ठिकाणी जास्त आपल्याला पाहायला मिळतोय अशा कंडिशनमध्ये आपल्याला पंचवल्कलाचा उपयोग हा अधिक पद्धतीनं करायचा आहे. त्याशिवाय त्वचा विकार म्हणजे फंगल इन्फेक्शन आहे ज्या ठिकाणी आपल्याला फंगल इन्फेक्शनमधून उजिंग झालेलं पाहायला मिळतं किंवा ऑइली स्किन आहे अशा कंडिशनमध्ये किंवा पिंपलसारख्या कंडिशनमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला दाह आणि कफ म्हणजे कफपित्त समान लक्षणं आपल्याला ज्या ठिकाणी पाहायला मिळतात अशा ठिकाणी आपल्याला पंचवल्कलाचा उपयोग हा करून घ्यायचा आहे. त्याशिवाय स्त्रीरोगामधलं आपल्याला पंचवल्कल हे खूप वास्टली आपण त्याचा उपयोग हा करू शकतो पंचवल्कलाचा. आता मेनोरेजी आहे ज्यामध्ये आपल्याला मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग हे जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळालं जातं. त्याशिवाय ल्युकोरिया आहे म्हणजे व्हाईट डिस्चार्ज अशा कंडिशनमध्ये आपल्याला पंचवल्कलाचा उपयोग हा करून घ्यायचा आहे. त्याशिवाय अनेक वेळेला रुग्णांची तक्रार असते की हिरड्यांमधून रक्त येतं किंवा हिरडे दुखतात. तर अशा कंडिशनमध्ये देखील आपल्याला पंचवल्कलाचा काढा करून तो काढा आपल्याला चूळ भरण्यासाठी म्हणजे जे की आयुर्वेदामध्ये कवल गंडूश अशा संकल्पना आलेल्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे. त्याशिवाय अनेक वेळेला रक्ती मूळव्याध म्हणजे ज्या ठिकाणी ब्लिडिंग होणारा मूळव्याध असतो अशा कंडिशनमध्ये सुद्धा आपल्याला पंचवल्कलाचा काढा करून त्यामध्ये कदाचित आपण तुरटी किंवा हळद अशा पद्धतीची औषधं टाकून त्याची आपण सीड्स बाथ म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला ती जागा त्या ठिकाणी भिजवून ठेवणं अशा पद्धतीची आपण उपयोग हा त्या ठिकाणी आपण करू शकतो. त्याशिवाय आपल्याला अनेक वेळेला वजन वाढलेले पेशंट पाहायला मिळतात. तर अशा कंडिशनमध्ये देखील आपल्याला पंचवल्कलाचा उपयोग हा वजन कमी करण्यासाठी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने झालेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे ज्या कंडिशनमध्ये आपल्याला मेद जास्त आहे आणि घाम जास्त येत आहे त्याशिवाय उष्णता आहे
अशा कंडिशनमध्ये आपल्याला पंचवल्कलाचा उपयोग हा खूप जास्त प्रमाणामध्ये किंवा अशा कंडिशनमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला मेदाला पाचन करायचं आहे मात्र उष्ण औषधं देऊन ज्या ठिकाणी चालणार नाही अशा कंडिशनमध्ये आपल्याला पंचवल्कलाचा उपयोग हा करावा लागेल. त्याशिवाय आपल्याला उद्वर्तनार्थ म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला घाम जास्त येतोय आणि त्यामुळं आपल्याला वजन कमी करण्यासाठी आपल्याला म्हणजे एक प्रकारे उठण्यासारखा उपयोग हा देखील आपल्याला पंचवल्कलाचा केला गेला पाहिजे. अँटीमायकोबियल किंवा अँटीफंगल कंडिशनमध्ये आपण आधीच बघितलं त्या अशा कंडिशनमध्ये देखील अशा कंडिशनसाठी म्हणजे अँटीमायकोबियल प्रॉपर्टी किंवा अँटीफंगल प्रॉपर्टी ही सुद्धा पंचवल्कलाची आपल्याला सिद्ध झालेली पाहायला मिळाली जाते. आणि आपण पंचवल्कल ही कुठल्या कुठल्या फॉर्म्युलेशन्समध्ये आपण वापरू शकतो तर पंचवल्कल काढा म्हणजे त्याचा एक प्रकारे डिकॉक्शन करून आपण तो यूज करू शकतो. त्याशिवाय त्याचा आपण चूर्ण स्वरूपामध्ये आपण त्याचा उपयोग करू शकतो. त्याशिवाय उत्तरबस्ती म्हणजे योनिगत काही स्त्रीरोगामधले काही व्याधी आहेत की ज्या ह्याच्यामध्ये ब्लिडिंग जास्त होतं, व्हाईट डिस्चार्ज जास्त असतो, त्या ठिकाणी इचिंग जास्त असतं, अशा कंडिशनमध्ये आपण त्याचा उत्तरबस्ती सुद्धा आपण त्या काढ्याचा देऊन त्याचा आपल्याला उपयोग खूप चांगल्या पद्धतीनं झालेला पाहायला मिळाला जातो. तर आज आपण पाहिलं साधारणतः पंचवल्कला बाबतीतली माहिती आज आपण पाहिली. असेच आपण नवीन नवीन विषय हे प्रॅक्टिकल ॲप्रोच हा थोडासा आपण आयुर्वेदाचा पाहणार आहोत. धन्यवाद.